Today we will study on what factors does the frequency of a conical pendulum depend. Is it independent of some factors? फ्रिक्वेन्सी कोनिकल पेंडुलमची कोणावरती कोणत्या फॅक्टर्स वरती अवलंबून आहे आणि असा कोणता फॅक्टर आहे का त्याच्यावरती फ्रिक्वेन्सी अवलंबून नाही. अशा प्रकारचा एक छोटासा तुम्हाला एक इथं क्वेश्चन आहे. सुरुवातीला स्टुडंट्स आपल्याला सर्वांना माहिती आहे we know the period of a conical pendulum. The period of a conical pendulum. Conical pendulum चा पिरियड तुम्हाला माहिती आहे. पिरियड चा फॉर्म्युला असा आहे हे 2 पाय अंडर रूट ऑफ पाय रे हे L cos थीटा बाय g हा फॉर्म्युला आहे. हा तुझा काय फॉर्म्युला आहे हा. बरोबर आहे. असे डिफरंट फॉर्म्युले आपल्याला पिरियडचे माहिती आहे. कोणाकोणावरती अवलंबून आहे. आता सुरुवातीपासून लिहितो का ते बंद केले होते तो. आता चालू बंद. What factors does the frequency of a conical pendulum depend? Is it independent of some factors? असा एक छोटासा तुम्हाला पॉइंट आहे. कोनिकल पेंडुलमचा फ्रिक्वेन्सी कोणत्या फॅक्टर वरती अवलंबून असतो आणि कोणत्या फॅक्टर वरती अवलंबून नसतो हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. आपल्याला माहिती आहे स्टुडंट्स we know the period of a conical pendulum. What is the formula for period of conical pendulum? T is equal to 2 pi under root of L cos theta by g. This is our formula for the period of a conical pendulum आहे. लक्षात घ्या T च्या समोर कोण कोण आहे. T च्या समोर लेंथ आहे. लेंथ ऑफ द conical pendulum आहे. आता ते वर्टिकल अँगल आहे आणि g आहे. मग समोर जे आहे त्याच्यावरती हा T अवलंबून आहे आणि जे नाही त्याच्यावरती अवलंबून नाही असं आपण सांगायचं. आणि त्याला शब्दामध्ये लिहायचं. शब्दामध्ये वर्डिंग मध्ये लिहायचं. ते कसं लिहायचं पहा. आता मी फ्रॉम धिस याला इक्वेशन 1 म्हणतो. फ्रॉम इक्वेशन 1 we can write आपण काय करूया रे इक्वेशन ए करू. आता हे cos थीटा g आणि 2 पाय हे सर्व काय करा कॉन्स्टंट ठेवा. आहे का नाही. कॉन्स्टंट ठेवायचं. कोणाला 2 पाय कॉन्स्टंट आहे, g ला कॉन्स्टंट ठेवा आणि cos ला कसं ठेवा. मग काय राहतं रे फ्रॉम इक्वेशन 1 if we put theta and g are constant. या दोघांना जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवले काय होतं. 2 पाय तर कॉन्स्टंटच आहे. आपण थीटा ला कॉन्स्टंट ठेवलं आणि g ला कॉन्स्टंट ठेवलं. उरतो फक्त एकच उरतो. काय उरतो रे काय हे उरतो. therefore t is equal to किंवा हे सर्वांसाठी काय म्हणायचं रे कॉन्स्टंट बनायचं. सर्वांसाठी काय म्हणायचं कॉन्स्टंट बनायचं. आणि अंडर रूट मध्ये किती आहे L आहे. तुम्ही 10th मध्ये असताना शिकले स्टुडंट्स काय शिकलेलं रे x is equal to हे कॉन्स्टंट असायचा. x is equal to काय असायचा कॉन्स्टंट इनटू y असायचा. तर तुम्ही काय करायचे x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय म्हणायचे y तुम्ही म्हणायचे नाही का. x समचलन y तुम्ही असं म्हणायचे. तसं मी काय करतोय हे कॉन्स्टंट आहे आणि म्हणून मला काय म्हणता येईल t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ L म्हणजे काय रे लेंथ आहे. मग ह्यालाच काय म्हणायचं ह्याचं नाव आहे लॉ ऑफ लेंथ. ह्याचं नाव काय लॉ ऑफ लेंथ. हे बघा लॉ ऑफ लेंथ आहे. लॉ ऑफ लेंथ काय नेमकं ह्याचं नाव आहे पिरियड. त्याचं नाव काय रे पिरियड आहे. पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ लेंथ आहे. अंडर रूट ऑफ काय रे लेंथ आहे. परंतु त्यांनी पिरियड विचारलेलं नाही. त्यांनी काय विचारलं तुम्हाला फ्रिक्वेन्सी विचारलं
आणि तुम्हाला आणखी एक रिलेशन माहिती आहे का? हे असं आहे, फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पिरियड आहे. फ्रिक्वेन्सी आणि पिरियड या दोघांमध्ये इन्व्हर्सली आहे. मग मी काय करतो, जर इथे तुम्ही टी ला इथे भेटले तर इथे काय होतं रे, असं येणं होत असतं. म्हणून टी चे टर्म जे जे डायरेक्टली आहेत ते टर्म फ्रिक्वेन्सीचे कसे होतात, इन्व्हर्सली होतात. ठीक आहे. आणि म्हणून मग मी असं म्हणेल, इथंच काय म्हणेल हे बघा, टी डायरेक्टली प्रेल आहे, देअरफॉर n इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ n. टी इज डायरेक्टली असेल तर फ्रिक्वेन्सी कशी असते रे, इन्व्हर्सली असते. साक्षीला समजलं का ते? आता तोच शब्द इथं तुम्हाला लिहायचा आहे स्टुडंट. काय लिहायचं आहे? ह्याचं नाव काय आहे? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम इज, खाली असेल का म्हणायचं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टू अंडर रूट ऑफ लेंथ ऑफ द कोनिकल पेंडुलम आहे. तर इथं मी काय लिहितो रे, द फ्रिक्वेन्सी of conical pendulum is inversely proportional to the square root of under root of length of conical pendulum. इन्व्हर्सली जेव्हा असतं स्टुडंट, कसे असेल रे, इन्व्हर्सली जेव्हा असतो तेव्हा तुम्हाला असं सहज म्हणता येतं, हा वाढला की हा कमी होतो किंवा हा कमी झाला की हा वाढतो. If frequency increases then length decreases. If length increases frequency decreases. इन्व्हर्सलीचा अर्थच तो आहे. इन्व्हर्सली कुणाला म्हणायचं, एक जर वाढलं दुसरा कमी होत असेल तर त्याचं नाव आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे कसं रे, एक वाढला की दुसरा पण वाढतो, एक कमी झाला की दुसरा पण कमी होतो, त्याचं नाव आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. तर इथे तुम्हाला एक लॉ भेटला कोणाचा, कोनिकल पेंडुलमच्या फ्रिक्वेन्सीचा. त्याचं नाव आहे फर्स्ट लॉ ऑफ लेंथ आहे. असं आपल्याला काय करायचं स्टुडंट्स, दुसरा पण लॉ तयार करायचा आहे. आणि ते लॉ तयार करत असताना जसं इक्वेशन 1 मध्ये मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हणालो होतो की आपण थीटाला आणि जी ला कॉन्स्टंट ठेवलेलं होतं. मग आता इथे काय करा, तुम्ही इथे असं करा, l ला आणि g ला कॉन्स्टंट ठेवा. l ला आणि g ला काय करा, कॉन्स्टंट ठेवा. आहे का नाही? if we keep L and G constant. जर आपण if we keep L and G constant, L आणि G ला आपण काय केलं स्टुडंट्स, कॉन्स्टंट ठेवलं, तर काय होतं पहा रे, हे देअरफॉर हे t इक्वल टू झालं. हे आता हे तर कॉन्स्टंटच आहे पहा, आणि आपण L कॉन्स्टंट आहे, G कॉन्स्टंट आहे, म्हणून काय होईल स्टुडंट्स, असं होतं काय, तेव्हा हे सर्व कॉन्स्टंट लिहिलं मी इथं. आणि अंडर रूट मध्ये काय होतं रे स्टुडंट्स, हे cos थीटा होतं. काय होत असतं, cos थीटा होत असतो. आता एक काम करायचं, तुम्ही हे कॉन्स्टंट आहे तर t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू किती आहे, cos थीटा आहे. आहे का नाही? आता फ्रिक्वेन्सी कशी होईल, फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ किती आहे, cos थीटा आहे. बरोबर आहे? अंडर रूट ऑफ किती येतं, cos थीटा. आता विषय असा आहे, इथे मात्र जरी आपण असं म्हणत असलो, काय म्हणत असलो, थीटा इन्क्रीज झाला की फ्रिक्वेन्सी काय होते, डिक्रीज झाली. इथं उलट आहे, ॲज थीटा इन्क्रीजेस इट्स व्हॅल्यू डिक्रीजेस. जसा थीटा वाढत चालला ना तशी व्हॅल्यू काय
होत जाते. कोणाची? थिटाची व्हॅल्यू. आता cos 0 ची किंमत किती आहे? cos ही बघा रे, cos 0 ची किंमत किती आहे स्टुडंट्स? 1 आहे. लक्षात घ्या. आणि cos 45 ची किंमत किती आहे? 1/√2 आहे. तुम्हाला सांगा 0 मोठा की 45 मोठा? 45 मोठा आहे की नाही? मग जसं जसं थीटा वाढत चाललाय तसं तसं काय होतं तुम्हाला माहिती आहे का? पहिले असं आहे बघा, हे ट्रायंगल मध्ये आहे 30 आहे, हे 60 आहे, हे 90 आहे, हे √3 आहे, 1 आहे आणि हे 2 आहे. आता इथं बघा स्टुडंट्स, cos 45 म्हणजे एक ट्रायंगल आहे तुमचा. इथे रे हा 45, हा 45, हा 90, 1 किती आहे? √2 आहे. cos 45 म्हणजे ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेनस म्हणजे 1/√2 आलेला आहे. cos 30 जर घेतलं तुम्ही, cos 30 ची व्हॅल्यू किती बघा रे? cos 30 म्हणजे बघा रे, ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेनस किती आहे? √3/2 आहे. समजा cos 60 घ्या, cos 60 ची व्हॅल्यू किती आहे? ऍडजस्टंट साइड आपण हायपोटेनस 1/2 आहे की नाही? आणि cos 90 किती आहे? cos 90 किती आहे? 0 आहे. मग जशी जशी व्हॅल्यू वाढत चालल्या थीटाच्या, तशी तशी त्याची किंमत काय होते? कमी होते. पहा, cos 0 ची किंमत 1 आहे, परंतु cos 90 ची किंमत 0 आहे. cos 0 पेक्षा cos 45 ची व्हॅल्यू कमी आहे. cos 45 पेक्षा cos 60 ची किंमत आणखी कमी आहे. कळतं? म्हणजे थीटा वाढायला लागला की त्याची व्हॅल्यू कमी होते. मग आपण जर इथं म्हणालो, काय म्हणालो? फ्रिक्वेन्सी इज कशी आहे? फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ काय रे? अंडर रूट ऑफ एंगल ऑफ इंक्लिनेशन आहे. इथं लिहिलं आपण, त्याचं नाव काय रे? त्याचं नाव काय आहे? एंगल ऑफ इंक्लिनेशन. एंगल ऑफ लॉ एंगल ऑफ इंक्लिनेशन. एंगल ऑफ इंक्लिनेशन आहे स्टुडंट्स इथे. आणि तो कसा लक्षात आणायचा पाहताय इथे, कसं वर्डिंग मध्ये कसं लिहायचं पहा. हाऊ यू कॅन राईट इन द वर्डिंग. तर हेच लिहायचं. ओके, द फ्रिक्वेन्सी of conical pendulum is inversely proportional to the under root of angle of inclination. Angle of inclination. This is the second law. हा कोणता लॉ झाला रे? सेकंड लॉ झाला. पुन्हा इकडे या तुम्ही. पुन्हा कोणाचं पाहिलं आपण? लेंथचं पाहिलं आणि कोणाचं पाहिलं? कोणाचं? थीटाचं. दोघांचं पाहिलं. आता ह्याला कोणता? जी म्हणजे कोण आहे? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. व त्याचं आपल्याला कसं करायचं पहा. त्याचं आपल्याला कसं करायचं? मला वाटतं की जागेची कमतरता आहे. एवढा भाग तुम्ही फटाफट तुम्ही लिहून घ्या. दोन फॅक्टर कोणते पाहिले आपण? एक पहिला L लेंथ ऑफ द कोनिकल पेंडुलम, दुसरा पहिला एंगल ऑफ इंक्लिनेशन. हे दोन्ही खाते, हे दोन्ही टर्म आहे की नाही? हे दोन्ही टर्म काय आहेत? डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? दोन्ही पण फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. आता याला प्रश्न कोणता आहे? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. if we kept L and theta constant, आपण काय केलं? L आणि cos theta ला कॉन्स्टंट ठेवले. तर काय होतं रे स्टुडंट? सगळं याचं होतं. T is inversely proportional to, हे कॉन्स्टंट हे तर कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट ना. T is inversely proportional to 1 by under root of acceleration due to gravity होतं. म्हणजे period is
inversely proportional to square root of acceleration due to gravity होतो ठीक आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पिरियड आहे, म्हणून मी काय म्हणतो इथं फ्रिक्वेन्सी इज फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पिरियड आहे आणि म्हणून मग फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ काय होतं रे जी होतं. ओके, आता इथं तुम्हाला वर्डिंग लॉ ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लिहूया आपण. थर्ड लॉ आहे लॉ ऑफ एक्सेलरेशन, लॉ ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, लॉ ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे तुम्हाला इथे लर्न करायचं आहे. आता ही जी दिली तुम्हाला ना हा सिम्बॉल मध्ये त्याला वर्डिंग मध्ये लिहा. वर्डिंग मध्ये काय होतं पहा, वर्डिंग मध्ये असं होतं द फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम is inversely directly proportional to under root of acceleration due to gravity. ओके, इथं काय होतं रे लॉ ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. The frequency of conical pendulum is directly proportional to under root of acceleration due to gravity आहे. ह्याचा अर्थ काय झाला, फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे जी पण काय होतं रे वाढतो. ओके, आणि अशा पद्धतीने आता म्हणून सांगायचे तुम्हाला इथं पोरांनो स्टुडंट्स पहा काय काय रे फ्रिक्वेन्सी ही लेंथ, इंक्लिनेशन आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या तिघांवरती अवलंबून आहे. या तिघांवरती काय डिपेंड आहे. फ्रिक्वेन्सी डिपेंड अपॉन लेंथ, इंक्लिनेशन, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, अशा प्रकारचे आपण 3 लॉ पाहिले. आता आपल्याला शेवटचा लॉ पाहायचा आहे लॉ ऑफ मास. ओके, mass is not depend upon the frequency of a conical pendulum. Okay, therefore mass of the conical pendulum does not depend on the frequency, does not depend upon the frequency of conical pendulum. कोनिकल पेंडुलमच्या फ्रिक्वेन्सीवरती अवलंबून नाही. म्हणून मग फ्रिक्वेन्सी कोणावरती अवलंबून आहे. फ्रिक्वेन्सी ही लेंथ वरती, थीटा वरती आणि जी वरती अवलंबून आहे. फ्रिक्वेन्सी ही मास वरती अवलंबून नाही. अशा पद्धतीने आपण 4 लॉज पाहिले. कोणते लॉ पाहिले? 4 लॉ. पहिला लॉ आहे लॉ ऑफ लेंथ, दुसरा लॉ ऑफ इंक्लिनेशन, तिसरा लॉ ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि फोर्थ आहे लॉ ऑफ मास. मास डिपेंड नाही, परंतु पहिलेचे 3 जे आहेत ना फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहेत. ओके, तर हे जाती छोटासा भाग आहे हा. सर्व कळलं सर्वांच्या? एनी प्रॉब्लेम हियर? ओके.
cyclist is undertake horizontal circle inside the cylindrical wall of a well of inner radius 4. Coefficient of static friction between the tires and wall is 0.4. Calculate the minimum speed and the frequency necessary to perform this stunt. इथं लक्षात घ्या पुढे पोरांनो, अ मोटारसायकलिस्ट अंडरटेक हॉरिझॉन्टल सर्कल म्हणजे इथून मोद का कोवा जो म्हणतो आपण त्याचाच भाग आहे हा. इनसाइड द सिलेंड्रिकल वॉल आहे, एक सिलेंड्रिकल वॉल सिलेंडर आहे आणि त्याची रेडियस किती आहे आपल्याकडे इथं 4 आहे पहा. रेडियस इज 4 आहे. रेडियस r इज इक्वल टू किती आहे 4 मीटर आहे. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती आहे? कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्याला आपण म्यू म्हणतो आणि ती इथं किती आहे 0.4 आहे. कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड अँड मिनिमम स्पीड म्हणजे व्ही मिनिमम हे तुम्हाला इथं काढायचं आहे आणि ते करण्यासाठी फ्रिक्वेन्सी काय आहे त्याला आपण n म्हणूया. n काय मिनिमम फ्रिक्वेन्सी किती आहे ते पण तुम्हाला इथं काढायचं आहे. अशा प्रकारचा एक तुम्हाला इथे प्रॉब्लेम आहे. ओके, आता आपल्या सर्वांना माहिती आहे पोरांनो मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला काय आहे. मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला आहे काय अंडर रूट ऑफ rg/μ हा फॉर्म्युला आहे. ओके, आणि तुम्हाला राहिला प्रश्न फ्रिक्वेन्सीचा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे फ्रिक्वेन्सी बरोबर आहे v बरोबर आहे v मिनिममचा फॉर्म्युला काय v किती आहे velocity is equal to 2 pi nr असा फॉर्म्युला आहे. v minimum अपॉन इकडचं घ्या सर्व किती घ्यायचं हे 2 pi r घ्या is equal to काय तर n येते. n म्हणजे कोण आहे फ्रिक्वेन्सी आहे. तर हे झाला फॉर्म्युला फ्रिक्वेन्सीचा, हा झाला फॉर्म्युला मिनिमम वेलोसिटीचा. आता आपल्याकडे जे व्हॅल्यू आहेतच की कोणते व्हॅल्यू आहे r आहे म्यू आहे. आता g ची व्हॅल्यू दे हाव गिवन टू यू. त्यांनी तुम्हाला g ची व्हॅल्यू दिलेली पहा किती आहे 10. तर हे मीटर पर किती आहे सेकंड स्क्वेअर आहे. आता आपण काय करूया तर हे v मिनिममचा फॉर्म्युला घ्या. हे v मिनिमम आहे इज इक्वल टू अंडर रूट ऑफ किती रे rg/μ आहे. आता त्या सर्वांच्या व्हॅल्यू इथे आपण राईट करूया लिहूया. r ची व्हॅल्यू 4 आहे, g ची व्हॅल्यू स्टुडंट्स 10 आहे ठीक आहे. g ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे. मग आता म्यू ची व्हॅल्यू किती आहे मग हे 0. किती आहे 4 आहे g ची. ओके, पुढे पहा आम्ही काय करणार आहे हा डेसिमल काढणार आहे आणि वर एक 0 ऍड करणार आहे. पहा कसं होतं ते. ओके, हे 4 इंटू हा डेसिमल पॉइंट काढतोय मी आणि वर एक 0 वाढवतोय. ओके, त्या डेसिमल पॉइंट आय हॅव रिमूव्ड हियर आय हॅव टेकन 1 0 ॲट द न्यूमरेटर. ओके, मी काय केलं हा 0 दशांश काढलेला आहे आणि वर 0 वाढवलेला आहे स्टुडंट्स. त्याच्यानंतर पुढे पहा इथं काय आहे हे 4 गेलं आतमध्ये अंडर रूट मध्ये काय राहतो रे 100 राहतो. बट दिस इज मिनिमम वेलोसिटी आहे आणि 100 चं वर्गमूळ किती येतो रे 10 येतो. काय झालं मग हे मीटर पर सेकंड. व्हॉट इज दिस इज द मिनिमम स्पीड ऑफ द व्हेकल. काही स्टंट करत असतानाची ही मिनिमम स्पीड आहे. आता राहिला प्रश्न तुमचा कोणता आहे फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे. फ्रिक्वेन्सी म्हणजे एका मिनिटामध्ये त्या वॉलचे किती फेरे झाले पाहिजे त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे आहेच की काय आहे v मिनिमम अपॉन किती आहे हे 2 पाय r असा त्याचा फॉर्म्युला आहे. चल आता आपण सर्वांच्या व्हॅल्यू घेऊया. इथं n इज इक्वल टू काय होतं रे स्टुडंट्स हे v मिनिमम आपल्याकडे 10 आहे इथं 2 आहे आणि तुम्हाला हे पाय आहे इथं. त्याच्यानंतर पुढे r ची व्हॅल्यू किती पहा r ची व्हॅल्यू पुढे किती आहे आपल्याकडे 4 आहे. r ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 4 आहे. आता मी काय करणार आहे इथं
सुरुवातीला असं वाटलं होतं की हा प्रॉब्लेम किती हार्ड आहे फिजिक्समध्ये. तुम्हाला हे 4 गटासाठी एमसीक्यूज मध्ये नीट मध्ये म्हणा किंवा जेई मध्ये म्हणा असे प्रश्न येत असतात. तेव्हा तुम्हाला लक्ष देऊन तो प्रॉब्लेम रीड केला पाहिजे. त्याच्यानंतर सर्व लिहून घेतले पाहिजे. सर्व फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजे. सर्व फॉर्म्युले तुम्हाला मी ऑलरेडी दिलेलेच आहे आणि त्या फॉर्म्युल्याचा वापर करून शांततेनं तुम्ही ते कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. तेव्हा हा प्रॉब्लेम आपल्याला बिनचूकपणे सोडवता येतो. ओके, सर्वांना समजला प्रॉब्लेम हा? ओके, तर लिहा. ड्युरिंग प्रॉब्लेम सर्व हे सुद्धा मौत का कुआ यांच्यावरतीच अवलंबून हा प्रॉब्लेम आहे. ड्युरिंग अ स्टंट अ सायक्लिस्ट इज अंडरटेकिंग हॉरिझॉन्टल सर्कल्स इनसाइड अ सिलेंड्रिकल वेल ऑफ रेडियस. एक वेल आहे, वेल विहीर, त्याची रेडियस आहे किती? रेडियस आहे 6.05 मीटर आहे रेडियस. इफ द नेसेसरी फ्रिक्शन कोएफिशिएंट that is mu किती आहे? 0.5 आहे. How much minimum speed should the stunt artist maintain? है की नाही? मिनिमम स्पीड तुम्हाला काढायची आहे. We have to find out the minimum speed. ओके, तुम्हाला g ची व्हॅल्यू इथं द्यायची गरज नाही. किती आहे? 10 मीटर पर सेकंद आहे ऑलरेडी. पुढे पहा. आर्टिस्ट मेंटेन द मास ऑफ द आर्टिस्ट किती आहे? 50 आहे मास. मास किती आहे? 50 kg आहे मास. मास किती आहे? 50 kg. इफ pc increases the speed, स्पीड म्हणजे ही वाढवली, v2 वाढवली. किती वाढवली रे? 20% नी वाढवली. जी पहिली होती ना, पहिली प्लस किती रे? 20% नी वाढवली. आता याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. कसं करायचं कॅल्क्युलेशन पहा. समजा आता मी काय करतो, इथं v1 आहे, इथं v1 आहे. तर हे 2v1 तुम्ही काय करायचे? कॉमन काढून घ्यायचे. 1 प्लस किती करायचे? हे 20% करायचे. म्हणजे याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. हे बघा रे, हे 1 प्लस काय करायचे? 20 आहे. 20 अपॉन किती करायचे? पर्सेंटचा तसं होतं ना. आता पुढे बघा, हे v1 आहे, v1 आहे. आता हे 1 प्लस हे 20 ला हे 0 गेला, हे 0 नाही का? 2 ला 10 ने जर डिवाइड केलं तर किती येतं रे? 80 येतं. 0. किती येतं? 2 येतं. आणि अशा पद्धतीने तुमचं ते काय झालं रे? हे v2 किती झालं? 1 प्लस 0.2 म्हणजे किती रे? 1.2 v1 झालं नाही की नाही? तर v2 किती आला? 1.2 v1 आला. हे शॉर्टकट मध्ये लिहिता येतं बरं. हे तुम्हाला समजत नसेल म्हणून मी सर्व डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. तर तो ताबडतोब फटाफट 20% म्हणलं की 1.2 मी वाढत असतो. ठीक आहे. तर what will be, how much will the force of friction, the force of friction किती आहे असा त्याचा तुम्हाला छोटासा प्रश्न आहे. ओके, तर पाठीमागे तुम्हाला मी सांगितलं होतं स्टुडंट्स, काय सांगितलं तुम्हाला पाठीमागे रे? मी मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? काय मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला किती आहे? किती रे? 2rg अंडर रूट ऑफ किती आहे? 2rg असा फॉर्म्युला आहे. अंडर रूट ऑफ किती करून 2rg. सर्वांची व्हॅल्यू ठेवा बरं. आता g ची व्हॅल्यू ठेवा, r ची व्हॅल्यू ठेवा. बरं, 2 into r ची व्हॅल्यू मला किती आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ r? 6.05 मीटर. किती आहे r ची व्हॅल्यू? 6.05. g ची व्हॅल्यू किती रे? g ची व्हॅल्यू किती आहे? 10. g ची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. ठीक आहे. बरं, ठीक आहे. आता मी काय करतो, हे 10 नी पहिल्याला मल्टिप्लाय करून घेतो. 2 into काय झालं इथं? आता 2 into किती झालं? हे 60 पॉइंट किती झालं रे? 5 झालं ना. आता काय करा तुम्ही स्टुडंट्स, असं करा, 2 ने याला मल्टिप्लाय करा. 2 into 5 किती झालं रे? 10 झालं. कॅरी किती आला? 1.
921. त्याचा वर्गमूळ किती येतो? त्याचा स्क्वेअर रूट किती येतो रे? 11 येतो. बीटा बरोबर काय झालं हे? सेकंद. हे पाहिजे. 121 चं वर्गमूळ किती येतं? 11 येतं नाही का? बीटा बरोबर किती आहे? सेकंद. हे तुझी काय झाली? मिनिमम स्पीड झाली. ओके. आता फोर्स ऑफ फ्रिक्शन कोण बॅलन्स करतं रे? फोर्स ऑफ फ्रिक्शन कोण बॅलन्स करतं? वेट बॅलन्स करतं. वेट ठीक आहे नाही? फोर्स ऑफ फ्रिक्शन कोण बॅलन्स करतं? हे वेट करतो. वेट कोण करतो? वेट करतो बॅलन्स. म्हणून इथं मास दिलेलं आहे तुम्हाला. दे हॅव गिवन यू मास. मास किती आहे रे? 50 आहे. मास किती आहे रे?